तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पी एफची ई नॉमिनेशन कसं करायचं. तर ई नॉमिनेशन करत असताना ज्याचा पी एफ नंबर आहे, ज्याचा यू एन नंबर आहे, त्याचा फोटो आणि त्याचं आधार कार्ड हे लागतं. त्यानंतर ज्याचा आपण नॉमिनेशन करणार आहे त्या नॉमिनीचा फोटो आणि आधार कार्ड लागतं. तर आपण कोणाच्या नावे नॉमिनेशन करणार आहे ते पी एफमध्ये. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती. आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर पी एफबद्दल आपण पाहणार आहोत. तर ज्यावेळी आपण ई नॉमिनेशन करतो, ई नॉमिनेशन करत असताना ज्यांच्या नावे आपण ई नॉमिनेशन करणार आहेत त्यांचं आधार कार्ड आणि त्यांचा फोटो एक कंपल्सरी लागतो. आणि त्यानंतर ज्यांच्या नावे यू एन नंबर आहे त्यांचं आधार कार्ड आणि त्यांचा फोटो लागतो. म्हणजे सुरुवातीला आपला जो प्रोफाईल आहे, प्रोफाईल आपल्याला सेट करावं लागतं. त्यानंतर मग आपल्याला प्रोफाईल केल्यानंतर मग आपण त्यामध्ये बाकीच्या ज्या काही नॉमिनेशनच्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. त्यानंतर आपण KYC करणं गरजेचं असतं. तर KYC करत असताना आपल्याला बँकेची KYC करावी लागते आणि आधार कार्ड, पॅन कार्ड याची KYC आपल्याला करावी लागते. तर बँकेची KYC करत असताना बँकेचे डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं असतं. तर बँक डिटेल्समध्ये आपल्याला बँकेचं चेकबुक किंवा पासबुक हे कंपल्सरी लागतं, जेणेकरून आपल्याला जो बँक डिटेल्स आपण भरणार आहे, बँकेचा IFSC कोड किंवा बँकेचा जो अकाउंट नंबर आहे त्या ठिकाणी आपल्याला टाकावा लागतो. त्यासाठी आपल्याला बँक डिटेल्स भरताना कंपल्सरी लागतं, बँक KYC करावं लागतं. आणि त्यानंतर बँक KYC कंप्लीट झाल्यानंतर जर आपल्याला पी एफ काढायचं असेल. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आणि त्याचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. तर आपण पी एफ ज्यावेळी काढत असतो त्यावेळी पी एफ काढत असताना ज्यावेळी आपलं पी एफ काढायचं आहे त्यावेळी पी एफमध्ये दोन प्रकारचे पी एफ असतात. एक जो असतो तो जे एक ट्रस्टी असतात ते पी एफवरती ट्रस्टींचं जे ट्रस्ट असतं त्या ट्रस्टींचं त्यावरती कार्य असतं. आणि एक असतो तो गव्हर्नमेंटचा पी एफ असतो. तर जो पी एफ जे आहे आपला तर तो गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये आपण ऑनलाईन काढू शकतो. आणि जे पी एफ आपण काढणार आहे त्या तर ट्रस्टीचं पी एफ काढण्यासाठी आपल्याला कंपनीमध्ये आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं आणि ते कंपनीत जाऊन आपल्याला काढावा लागतो पी एफ. तर पी एफ काढत असताना आपल्याला सुरुवातीला आपल्याला बघावं लागतं की जे आपलं आपण काम सोडल्यानंतर जवळपास 45 दिवस त्या ठिकाणी काम सोडल्यानंतर 45 दिवसाचा कालावधी लागतो. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती. आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओ आणि त्याचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. तर ज्यावेळी आपण पी एफ काढत असतो तर पी एफ काढत असताना आपल्याला बँकेचं डिटेल्स त्या ठिकाणी परत आपल्याला द्यावं लागतं. म्हणजे बँकेचा चेक किंवा बँकेचं पासबुक आपल्याला कंपल्सरी द्यावंच लागतं. त्यानंतर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती. आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर ज्यावेळी आपण पी एफ काढत असतो त्यावेळी पी एफ काढत असताना भरपूर गोष्टी आपल्याला अडचण येतात. तर पी एफ काढत असताना आपलं ई नॉमिनेशन गरजेचं असतं. त्या ठिकाणी त्यासाठी आपण अगोदर पी एफचं ई नॉमिनेशन करणं गरजेचं आहे. म्हणून कृपया पी एफसाठी ई नॉमिनेशन करणं गरजेचं आहे. म्हणून आपण या चॅनलवरती जाऊन आपण पाहू शकता की ई नॉमिनेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी या चॅनलवरती टाकलेला आहे. तर कृपया चॅनलवरती अजून आपण नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. तर आपण ज्यावेळी नवीन कंपनीमध्ये काम करत असतो त्यावेळी काम करत असताना आपल्याला एक यू एन नंबर दिला जातो. तर कृपया आपण जर नवीन असाल आणि आपल्याला यू एन नंबर भेटला असेल तर कृपया आपल्याला अगोदर यू एन नंबरसाठी आपल्याला ते